सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली व्याख्यानमालेतलं आजचं चौथं पुष्प या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजनानं करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजनानं होतीये. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री प्रणव गोखले, माननीय श्री सुनीलजी कोकितकर, वाचनालयाचे अध्यक्ष जोशी सर, वाचनालयाचे कार्यवाह करंदीकर सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाला प्रारंभ होतोय. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा स्थानापन्न व्हावं. आजचं जे व्याख्यान आहे ते काही ग ब तथा बापूसाहेब देशमुख स्मृती व्याख्यान आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय आपल्यापुढं सांगतोय. ॲडव्होकेट काही गणपतराव बलवंत देशमुख, ज्यांना आपण बापूसाहेब देशमुख म्हणून ओळखत होतो सगळेजण. त्यांचं शिक्षण BA LLB, कायद्याचे पदवीधर अर्थात व्यवसाय वकिली, नामवंत जिल्हा सरकारी वकील. आवडीचं कार्य शिकणं आणि शिकवणं हे त्यांच्या आवडीचं काम होतं. NS लॉ कॉलेजमध्ये पहिल्यापासून हिंदू लॉ आणि लीगल इथिक्स हे विषय ते प्रामुख्याने शिकवत असत. शिक्षण क्षेत्रात वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. राणी सरस्वती देवी कन्या शाळेची स्थापना करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, सहभाग होता. शिवाजी विद्यापीठातील आणि सांगलीतलं पहिलं महिला महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. धार्मिक आणि आध्यात्मिक या क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता. वारकरी पंथ, पंढरीची वारी, ज्ञानेश्वरी व चांगदेव पासष्टी हे त्यांचे आवडीचे अभ्यासाचे ग्रंथ असून त्यावरील त्यांची प्रवचनं सुश्राव्य असत. ज्योतिषाचाही त्यांचा अभ्यास होता. चांगल्या मार्गानं पैसा मिळवा आणि चांगल्या मार्गानं पैसा खर्च करा असा संदेश त्यांचा आहे असं ते नेहमी म्हणत असत. त्यांच्या स्मृत्यर्थ असणाऱ्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक वाचनालयाचे कार्यवाह श्री सुहास करंदीकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या व्याख्यानमालेतल्या आजच्या चौथ्या पुष्पासाठी पुण्याहून आपल्या आमंत्रणाला मान देऊन आलेले माननीय प्रणव गोखले, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र सांगलीतले सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनीलजी कोकितकर आणि उपस्थित सर्व श्रोते, वाचक, सभासद यांचं संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांना माहिती आहे ही व्याख्यानमाला आपली साधारण दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपण आयोजित करत असतो. गेली 20 वर्ष ही व्याख्यानमाला आपण आयोजित करतोय. व्याख्यानमाला जरी 20 वर्ष आयोजित करत असलो तरी या वास्तूमध्ये किंवा या वाचनालयामध्ये पहिलं व्याख्यान 5 जुलै 1921 रोजी सातारचे सुप्रसिद्ध वकील दादासाहेब करंदीकर यांचं झालं होतं अशी नोंद आपल्या इतिहासामध्ये आहे. आणि 1896 साली त्यावेळेला संस्थान होतं आणि ही वाचनालय स्थापन केलेले राजेसाहेबांनी स्थापन केलेलं वाचनालय आहे. त्यावेळच्या त्या चिटणीसांनी त्या घटनेत असा उल्लेख केलेला आहे की पुस्तकं देण्याबरोबरच सार्वजनिक व्याख्यानं आयोजित करावीत वाचनालयाने, त्यासाठी वेगळा खर्च मंजूर करावा असं त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. नंतर काही काळानं त्यामध्ये खंड पडला.
मध्ये मध्ये व्याख्यानं सलग झाली नाहीत, पण गेली 20 वर्ष ही व्याख्यानमाला आपण आयोजित करतो आहे. आजचं त्यातलं 93वं व्याख्यान आहे. फक्त कोविडचा अपवाद वगळता त्यावर्षी तेवढं आपण व्याख्यान आयोजित करू शकलो नव्हतो. बाकी 20 वर्ष सलग वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे नामवंत वक्ते आपण बोलवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सांगलीकरांच्या समोर त्यांचे विचार मांडण्याची संधी आणि सांगलीकरांना त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देत असतो. वाचनालयाच्या महत्त्वाचं काम म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून देणे, याबरोबरच आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, वेगवेगळे पुरस्कार, वेगवेगळे स्पर्धा. जसं सामाजिक काम करणाऱ्या संस्थेसाठी आपण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पुरस्कार, एखादं शौर्य गाजवलं की ब्रेव्हरी गाजवली, प्रसंगावधान दाखवून एखाद्यानं काम केलं तर त्यासाठी कैलासवासी काभा लिमये विक्रम पारितोषिक, उत्कृष्ट कथाकारासाठी सांगलीचे सुपुत्र असणारे कैलासवासी श्रीदा पानवलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण पानवलकर पुरस्कार देतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाची आवड निर्माण व्हायसाठी सावरकर वक्तृत्व स्पर्धा, पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण आयोजित करत असतो. महिला वर्गासाठी आपण खुल्या गीत गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम आपण वाचनालयाच्या वतीनं आयोजित ही संस्था करत असते. जेणेकरून या संस्थेशी सांगलीकरांचा जो ऋणानुबंध आहे तो दिवसेंदिवस वाढत जावा अशी संस्थेची इच्छा आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपणाला आवाहन करतो की आपण वाचनालयाचे सभासद असाल तर आपल्या माहितीच्या लोकांना सभासद होण्यासाठी उद्युक्त करा. जर नसाल तर आवर्जून सभासद व्हा. आणि कृपया आपल्याला एक विनंती आहे की आपला नाव आणि फोन नंबर आपण कृपया जाताना देऊन जावा, म्हणजे आमचे असे जे कार्यक्रम असतात त्यासाठी आपणाला संपर्क करायला आम्हाला सोपं पडेल. ही विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या आपल्या व्याख्यानाचे अध्यक्ष आणि वक्ते या दोघांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देतोय. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय श्री सुनीलजी कोकितकर, ज्यांना आपण सगळे ओळखतो. मी वेगळा परिचय करून द्यायची सांगलीकरांना कोणतीच आवश्यकता नाही. गेली अनेक वर्ष ते व्यावसायिक म्हणून आपल्याला ज्ञात आहेत. आज अखेर 70पेक्षा जास्ती निवासी आणि व्यापारी बिल्डिंग तसेच अनेक बंगले, हॉटेल, हॉस्पिटल, शाळा यांची कामं त्यांनी केलेली आहेत. गेली 44 वर्ष या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. क्रीडाईचे ते चेअरमन आहेत, विद्यमान अध्यक्ष ते चेअरमन आहेत. इतर अनेक सामाजिक संस्थांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. पर्यटन, विदेश पर्यटन, फोटोग्राफी आणि स्विमिंग या सगळ्यांची त्यांना आवड आहे. असे अध्यक्ष आज आपल्याला या व्याख्यानासाठी मिळालेले आहेत. याच्यानंतर मी आपले आजचे जे वक्ते आहेत त्यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो आहे. त्यांचं संपूर्ण नाव आहे श्री प्रणव प्रदीप गोखले. गेली 19 वर्ष ते पुण्यात आहेत. त्यांचं मूळ गाव चिपळूण. त्यांचं BA हे संस्कृतमध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. MA संस्कृत प्राकृत भाषा विभाग पुणे विद्यापीठ इथं त्यांनी केलेलं आहे. ते निरामय वेलनेस रिसर्च सेंटर इथं शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करतात. प्राज्ञ पाठशाळा मंडळ वाई संचलित धर्मकोशाचा जो प्रकल्प आहे तिथं प्रधान संपादक म्हणून काम करतात. अनेक संस्थांच्यामध्ये ते अतिथी व्याख्याता म्हणून काम करतात. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड इथं ते तज्ज्ञ समिती सदस्य म्हणून काम करतात. त्यांना इन्फोसिस विद्यावृत्ती प्राप्त झालेली आहे. संस्कृत प्रचारिणी सभा पुणे, संस्कृत विद्या परिसंस्था पुणे, आनंदाश्रम संस्था पुणे या ठिकाणी ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराणे, महाभारत, दैवतशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी सुमारे 60हून अधिक शोधनिबंध लिहिलेले आहेत. त्यांचे 30 लेख प्रकाशित झालेले आहेत. राजव्यवहारकोश, श्री गणेश स्तोत्र पंचांगम, श्री शिवस्तोत्र पंचांगम, श्री सूर्योपासना कथा आणि स्तोत्रसंग्रह, सदानंद प्रणीत वेदांतसार
ही त्यांनी लिहिलेली संपादित केलेली पुस्तकं आहेत. सुमारे 250हून अधिक कीर्तने आणि 1500हून अधिक व्याख्याने त्यांची आत्तापर्यंत झालेली आहेत. त्यांना युवा कीर्तनकार पुरस्कार श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेकडून मिळालेला आहे आणि तो पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळालेला आहे. संत चोखामेळा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार प्राप्त असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला वक्ते म्हणून इथं लाभलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघांचंही इथं स्वागत करतो आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विकास जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा श्री कोकितकर सरांचा सत्कार करावा. आणि माननीय श्री सुनीलजी कोकितकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले प्रमुख वक्ते आजचे श्री प्रणवजी गोखले यांचा सत्कार करावा. आपल्या वाचनालयातर्फे त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येते. मी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील कोकितकर यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी सांगली नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री विकास जोशी साहेब, उपाध्यक्ष पाटणकर मॅडम आणि सर्वच बाकीचे डायरेक्टर आणि आमचे मित्र आणि व्यवसाय बंधू श्री सुहास करंदीकर कार्यवाह यांचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आज मला इथं बोलून सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली. मी काय फार बोलणार नाही आहे कारण आपल्याला व्याख्यान कुणाचं ऐकायची ही सगळ्यांना कल्पना आहेच आता. तर मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे 1-2 आठवणी सांगतो बघ तुम्ही. ज्यावेळी इथं आम्ही पटवर्धन हायस्कूलला शाळेत होतो, साधारण 5वी-6वी नंतर आम्ही अगदी रेग्युलर इथं वाचनालयातून पेपर वाचत होतो किंवा पुस्तकं वाचत होतो. पर्टिक्युलर बाबा कदमांच्या ज्या काही कादंबऱ्या होत्या आणि बाबा कदम, रमेश मंत्री आणि बाबूराव अर्नाळकर यांची पुस्तकं इथं खूप चांगली आणि खूप पुस्तकं होती. ती वाचायला आम्ही इथं नेहमी म्हणजे शनिवार रविवार तर येतच होतो, पण आधीमध्ये असं वेळ मिळेल त्यावेळी इथं येऊन ती आम्ही पुस्तकं वाचत होतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी सभासदसुद्धा होतो इथे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्यावेळी इथं पुराच्या वेळी खालची जी कपाटं वगैरे पुस्तकं सगळी खराब झाली होती त्यावेळी आम्ही सांगली क्रीडाईतर्फे वरती या नगर वाचनालयाला 11 कपाटं आम्ही डोनेट केलेली होती क्रीडाईतर्फे. तर म्हणजे माझी एक आता पुन्हा एकदा मी सांगतो की आत्तासुद्धा जरी त्यांना काय मदत लागणार असेल दुसरी काही तरी आम्ही क्रीडाईतर्फे मदत द्यायला तयार आहे. धन्यवाद. आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघतोय, ज्यांचं व्याख्यान, ज्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, त्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होती आहे. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक सूचना आहे, विनंती आहे की आपले मोबाईल कृपया सायलेंट मोडवरती आपण ठेवूया. म्हणजे एवढं छान व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे. आपण विषय बघितलेला आहे, पुराणातली वांगी, वानगी हा पण विषय बघितलेला आहे. मलाही आपल्याप्रमाणेच उत्सुकता आहे या व्याख्यानाची. फक्त एक आठवण सरांची मगाची सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. मी सरांना विचारलं की हा परिचय मी बघितलेला आहे किंवा साधारणतः मला माहिती आहे सरांच्या विषयी, तर या व्यतिरिक्त अजून काही सांगायचं आहे का किंवा कुठली विशेष आठवण आहे का? तेव्हा सरांनी मला असं म्हटलं की वक्त्याचा परिचय हा त्याच्या भाषणातूनच अधिक चांगला होतो आणि तो तसाच झालेला बरा. असे आपले सन्माननीय वक्ते श्री प्रणवजी गोखले सर.
यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि सर्व सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की त्यांनी कृपया खाली येऊन स्थानापन्न व्हावं समोरच्या बाजूला. याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील आजचे प्रमुख वक्ते आपले माननीय श्री प्रणवजी गोखले. या वेदांतार्थतत्वैक स्वरूपा परमेश्वरी नामरूपात्मना व्यक्ता सामां पातु सरस्वती. नमस्सभायै. या सभेचे माननीय अध्यक्ष सुनीलजी, सुहासजी आणि मला सगळ्यांची नावं काही माहीत नाही आहेत, लक्षात नाही आहेत. त्यामुळे जे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय आधी अधिमंच आता उपमंच आसीन आहेत त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. एवढ्या संपन्न समृद्ध वारशाने नटलेल्या या सांगली नगरीमध्ये आपण सुविद्य अशी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी प्रतिष्ठित आहात आणि त्यांच्यासमोर काही मांडण्याचा खरं तर वयाचाही ज्ञानाचाही अधिकार माझा नाही याची पूर्ण जाणीव बाळगून जी काही शीतं जमवता आली, शोधता आली, मिळवता आली ती इथे फक्त मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे काही प्रबोधन नव्हे, हे काही भाषण नव्हे, कदाचित व्याख्यानही नव्हे. फक्त जे काही वेचता आलं ते मांडण्याचा अल्पसा प्रयत्न. पहिलं थोडंसं शीर्षकाविषयी, कारण शीर्षक बघितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, आता हे काय सांगणार आहेत. कारण बहुतांश वेळा जो शब्दप्रयोग केला जातो वाग्व्यवहारामध्ये तो असाच आहे की पुराणातली वांगी पुरे करता. योगायोग असा आहे की कालच वांगी सट झालेली आहे, म्हणजे चंपाषष्ठीला अनेक गावांमध्ये वांगी सट म्हणजे कालपासून वांगी खायला सुरुवात होते. चातुर्मासामध्ये वांगी खाऊ नये असा एक दंडक आपल्याकडे घालून दिलेला होता. मग कधी खावीत? वर्षभरात हा जो कालावधी आहे त्याची सुरुवात मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपासून केली जाते, म्हणून तिला वांगी सट असाच शब्द बोलीभाषेमध्ये प्रचलित आहे. त्यामुळे मग त्या वांगीसाठीचा आणि पुराणातल्या वांग्यांचा काही संबंध आहे का अशी स्वाभाविक शंका काहींच्या मनात आलेली असू शकेल. त्या पार्श्वभूमीवर एक छोटीशी कथा. सांगलीकरांना हे चांगलंच माहिती आहे की जिथे जिथे पूर्वी जुन्या पूर्वापार मंदिरामध्ये असा एक शिरस्ता होता की चातुर्मासामध्ये पुराण मंदिरामध्ये सांगितलं जायचं. साधारण दुपारी 3 ते 4, 4 ते 5 अशा वेळात प्रत्येक मंदिरामध्ये शास्त्रापुरतं का होईना म्हणजे कोणीतरी पुराणिक योजलेला असायचा, त्याची संभावना केली जायची. 4 महिन्याचं ठरलेलं असायचं धान्य, खंड दिला जायचा आणि त्या बदल्यात त्याने काय करायचं तर मंदिरात जायचं आणि जे काही पुराण असेल ते 4 ओळी 5 ओळी वाचायच्या, थोडं जमलं तर निरूपण करायचं. समोर लोक असोत नसोत, गाभाऱ्यातला देव आणि तो पुराणिक असलाच तर गुरव किंवा पुजारी यांच्या समोर ते मांडायचं आणि मग जे काही समोर मिळेल ते पडशीत गुंडाळून घरी यायचं. अशी ही पुराणिकांची परंपरा. तर मग असाच एक पुराणिक मंदिरामध्ये पुराण सांगायला जात होता. स्कंद पुराण सांगत होता आणि त्या स्कंद पुराणामध्ये चातुर्मास्य महात्म्य असा एक भाग आहे. त्या चातुर्मास्य महात्म्यामध्ये चातुर्मास्याच्या कालावधीमध्ये काय काय खावं आणि काय काय खाऊ नये याची एक लांबलचक यादी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये कांदा लसूण तर आहेच, मांस मत्स्य किंवा जे मादक पदार्थ आहेत ते टाळावेत आणि त्या सगळ्यांबरोबर एक पदार्थ, एक फळभाजी सांगितली जाते ती म्हणजे वृंताक. वृंताक म्हणजे वांग.
हे वांग खायचं नाही असं विधान त्यामध्ये केलेलं होतं. पौराणिक बुवांनी अगदी छान रंगवून सांगितलं. मग ते का खाऊ नये ह्याच्या मागचंही कारण सांगितलं. कारण पुराणामध्येच आलेलं वचन होतं की जर एखादी व्यक्ती वांग खाऊन मेली, त्याचे प्राण गेले आणि जर त्या देहावसानाच्या वेळी पोटामध्ये वांग्याचे अवशेष असतील तर किमान 100 वर्ष नरकात पडावं लागतं. असं दुर्माहात्म्य म्हणजे काय, वाईट, आपण कुख्याती असा शब्द वापरतो ना, तसं या वांग्याचं हे वाईट बाबतीतलं मोठेपण आहे. म्हणजे किमान 100 वर्ष तर नरकवास चुकणार नाही असं हे वांग म्हणून खाऊ नये असं छान अगदी पुराणिक बुवांनी रंगवून श्रोत्यांना सांगितलं. आणि चुळबुळ सुरू झाली श्रोत्यामध्ये की बापरे, काल आणलेत, आता करायचं काय त्या वांग्यांचं. कृष्णेकाठचाच कदाचित कुठल्या तरी गावातला तो पुराणिक असेल झालं. आणि योगायोग असा की त्या दिवशी पुराणिक बुवांच्या सौ पण पुराण ऐकायला त्यांच्या बरोबर आल्या होत्या. पुराण संपलं, पडशी पुराणिक बुवांनी गुंडाळली आणि आता घरी जायला निघाली दोघं. पत्नी मागे मागे चालली होती, हे पुढे पुढे चालले होते. वाटेत बाजार लागला आणि बाजारात आल्यावर छान ताजी ताजी कृष्णाकाठची वांगी मांडलेली दिसली. पुराणिक बुवा अनाहूतपणे म्हणून गेले, अगं ऐकलंस का ग, जाताना थोडी वांगी घेऊन जाऊया, रात्री भरीत केलंस तरी चालेल. हे ऐकल्यावर बायको चुळबुळ करायला लागली. हो, आत्ता तुम्ही देवळात सांगून आलात की ती वांगी जर असं खाल्लं तर असं पाप लागतं, चातुर्मास सुरू आहे, काही ना जनाची ना मनाची काहीतरी बाळगा. पुराणिक पटकन हसून बोलून गेला, अगं वेडे, ती पुराणातली वांगी आहेत, पुराणातच ठेवायची. या एका कथेवरून हा वाक्प्रचार रूढ झाला असं मानलं जातं. म्हणजे काय, पुराणामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराणापुरत्या, म्हणजे काय, ऐकण्यापुरत्या मर्यादित ठेवायच्या, त्या आपल्या नित्याच्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये आणायची गरज नाही. आणि पुढच्या काळात ही धारणा समाजामध्ये इतकी पक्की बसली. आपण अनेक काव्य अशी ऐकतो, काव्यातल्या ओळी आपल्याला माहिती असतात, जुने जाऊ द्या मरणाला गुणी जाळुनी किंवा पुरुनी टाका. मग त्याच्यामध्ये ते जुनं हा जो शब्द आहे त्याला लगेच जोड शब्द पुढे लावला जातो. काय येतो, पुराण. जुनं पुराण हे जाळून टाका, पुरून टाका, काही गरज नाही, उपयोग नाही, त्याचा व्यवहाराशी काही संवाद नाही, म्हणून ते टाकाऊ आहे. आणि टाकाऊ आहे त्यामुळे त्याला असं स्वतंत्र स्थान, शास्त्राचा मान देण्याची गरज नाही, अशी एक धारणा समाजामध्ये स्वाभाविकपणे रूढ झाली. ह्याला अपवाद कोणी राहिलं नाही. अगदी प्रत्यक्ष कवी कुलगुरू कालिदासानेही एका ठिकाणी म्हणताना उल्लेख असाच केलाय, पुराण मित्येव न साधु सर्वम न चापि काव्यम नवमित्यवद्यम संतः परीक्षान्यतरद भजन्ते मूढ परप्रत्यय नेय बुद्धी. अर्थ थोडक्यात असा, तुम्हाला वाटेल की हे संस्कृतचे आहेत म्हणजे आता बहुतेक तासभर नुसतं संस्कृत ऐकायला लागणार आहे. आशय थोडक्यात सांगतो की पुराणम इति एव न साधु सर्वम, पुराण आहे म्हणजे ते भव्य दिव्यच आहे, भारीच आहे असं मानायची गरज नाही. आणि काव्य नवीन आहे म्हणून ते टाकाऊ आहे असंही मानायची गरज नाही. जो साधू सत्पुरुष सज्जन विवेकी आहे तो काय करतो, अन्यतर भजनते, म्हणजे त्यातलं नेमकं काय, ग्राह्य काय याचा विवेक करून तो सत्पुरुष विवेकी ते निवडून सार घेत असतो. आणि बाकीची लोक जशी जात आहेत, बाकीचे 10 लोक जसं मानतायत तसं मानतात. पुन्हा इथे पुराण याला सिरियसली घ्यायची गरज नाही असं प्रत्यक्ष कवी कुलगुरू म्हणतोय असा समज होण्याची शक्यता असते. मी हा सगळा पूर्वपक्ष थोडक्यात सांगतोय. म्हणजे पुराणातली वांगी का आपण निवडली आहेत
ते कळावं ह्यासाठी मी हे सगळं सांगतोय. तर या सगळ्याचा गोषवारा असा की पुराण म्हणजे काहीतरी एक जुन्या पुराण्या काहीतरी कपोल कल्पित परिकथा अशी धारणा समाजामध्ये प्रचलित केली गेली. त्याच्या मागची कारणंही तशीच होती. मार्क ट्वेनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की एखाद्या राष्ट्राला, एखाद्या राज्याला, एखाद्या सत्तेला मारायचं असेल तर काय करावं, तर त्यांचा इतिहास पुसून टाका. त्यांचा जो काही इतिहास असेल तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचणारच नाही अशी खातरजमा करा, अशी व्यवस्था करा. एकदा का ते झालं की आपसुक ते राज्य, ते साम्राज्य कितीही संपन्न समृद्ध असलं तरी त्याची धुळधाण व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे काय, तर थोडक्यात इतिहासाची स्मृती ही समाज मनातून पुसण्यासाठी जे काही करता येईल तो प्रयत्न शत्रुपक्षांनी करावा, अशी एक ही सूचना आहे. आणि ती कोणाच्या बाबतीत लावली गेली, आता त्याचे सगळे संदर्भ वेगळे आहेत, आता मी त्या संदर्भांकडे वळत नाही. मुद्दा हा की भारताचा इतिहास, भारतीय संस्कृतीचा इतिहास ज्या पुराण इतिहास ग्रंथांनी जपून ठेवला तो पुसण्याचा प्रयत्न आमच्या भारतीय भूमीवर केला गेला. कोणी केला? अनेकांनी केला. विशेषतः आपण सगळ्याचं खापर जरी इंग्रज सरकारवर मारत फेकवत असलो तरीही कुठेतरी त्याला अप्रत्यक्षपणे आपला समाजही तितकाच कारणीभूत होता, हे नाकारता येणार नाही. पण तरीही या संपन्न सोन्याची चिमणी, सोन्याचा पक्षी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व पक्क व्हावं ह्यासाठी काही एक विशिष्ट विचारसरणी पुढे आली आणि त्यांनी हा प्रचार सुरू केला की ही जी काही पुराणं आहेत, जी वाचली जात आहेत, जी सांगितली जात आहेत ती खोटी आहेत, ती कल्पित आहेत, ती मिथक आहेत. म्हणून इंग्लिशमध्ये एक शब्द आला मायथॉलॉजी. मिथ, मिथ याचा जो अर्थ इंग्लिशमध्ये केला जातो, मिथ या शब्दाचा, त्याचा अर्थ आहे कपोल कल्पित, तर्कदुष्ट, ज्याचा तर्काशी फारसा काही संबंध नाही, पण मनोरंजन होण्यासाठी, काहीतरी वाव फॅक्टर निर्माण होण्यासाठी ज्या गोष्टी जुळवून जुळवून सांगितल्या जातात, याची टोपी त्याला आणि त्याचं चप्पल, त्याचं पायताण काढून त्याला देण्याची जी कथाशैली आहे ती ज्यांनी वापरली त्याला मायथॉलॉजी. म्हणजे मिथ हा शब्द आणि त्याच्यावरून आलेले दोन पुढचे शब्द मायथॉलॉजी आणि मायथोग्राफी हे रूढ झाले. आता इथपासूनच गंमत सुरू झाली की आपण वापरलेला शब्द काय आहे? पुराण. आता या शब्दाची थोडी फोड लक्षात घ्यावी लागेल. आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत भारतामध्ये किती विद्या शिकवल्या जात होत्या, किती कला शिकवल्या जात होत्या, कोणी सांगू शकेल? 14 विद्या. उभ्या ठाकल्या 14 विद्या घेऊन या आरती आपण म्हणतो सकाळी. 14 विद्या आणि 64 कला. आता मी परीक्षा घेत नाहीये, कृपया गैरसमज नसावा, पण आपल्यापैकी कोणी मला हे सांगू शकेल का ह्या 14 विद्या कोणकोणत्या होत्या? आपल्याला माहिती आहे, आपल्या स्मृतीमध्ये ते नोंदवलं गेलंय की 14 विद्या 64 कला, पण 14 विद्या कोणत्या हा आपण कधी विचार केला का? हे आपण विचारलं का कोणाला की नाही हे 14 विद्या प्रकरण काय आहे? आपण कुठे कमी पडतोय हे मी फक्त दाखवतोय. आपण जेव्हा आमचं असं होतं, भारत इतका समृद्ध होता, सोन्याचा धूर घराघरातून निघत होता, हे सांगत असताना आज तो सोन्याचा धूर आणि सोनं कुठे गेलं, धूर फक्त राहिलाय. तर त्याची कारण मीमांसा शोधत असताना कालच एकदम ज्वलंत विषयावर झालंय, त्यामुळे शेवटी सगळं येऊन त्या भारताचा समाज, भारताची संस्कृती याच केंद्रावर येऊन थांबणार आहे. मुद्दा हा की त्या भारताचा एवढा संपन्न समृद्ध इतिहास असताना, आपण त्या स्मृती जागवत असताना हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का की इथे काय शिकवलं जात होतं, या गुरुकुलामध्ये काय दिलं जात होतं?
शिक्षण पद्धती जर खमकी असेल, शिक्षण पद्धती जर सक्षम असेल तर समाज सक्षम होऊ शकतो, आणि समाज सक्षम होऊ शकला तरच समृद्धी संपन्नता समाजात नांदू शकते, येऊ शकते. हा पुढचा भाग. आलेली संपत्ती समृद्धी ही नांदणं टिकणं हे महत्वाचं असतं, आणि त्यासाठी समाज सक्षम असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यासाठी शिक्षण व्यवस्था तितकी सक्षम असणं हा महत्वाचा मुद्दा आहे. तर माझा प्रश्न हा की मग काय नेमकं त्या भारतामध्ये, प्राचीन भारतामध्ये शिकवलं जात होतं हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला का? आपण फक्त सांगतो की सोन्याचा दूर, पण का निघत होता? त्याचं कारण त्यावेळची जी सक्षम शिक्षण व्यवस्था होती. आता दुर्दैव असं त्यातही असं आमच्या डोक्यात भिनवलं गेलं, शिरवलं गेलं की नाही 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 नाही, गुरुकुल फक्त ठराविक व्यक्तींना, ठराविक वर्णीयांनाच मर्यादित होती, बाकी सगळ्यांना नव्हती. असं नाहीये. आपल्याकडे प्रत्येक व्यवसायाची स्वतंत्र शाळा अस्तित्वात होती. म्हणजे जेव्हा असं सांगितलं जातं की जाती वर्ण व्यवस्था होती, तेव्हा वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही हे ओरडून सांगितलं जात होतं. पण गंमत ही आहे की जे पुरोहित धनुर्वेद, शस्त्रवेद हे क्षत्रियांना शिकवत होते, त्या धनुर्वेदाचा प्रयोग उपयोग करण्याची मुभा त्या पुरोहितांनाही नव्हती. जो अर्थव्यवहार, अर्थशास्त्र तिथे पाठशाळांमध्ये शिकवलं जात होतं, त्या अर्थव्यवस्थेशी या पुरोहित वर्गाचा कोणताही बाकी संबंध नव्हता. ज्या वेगवेगळ्या कलाकुसरी, म्हणजे अगदी सोनार काम असेल, लोहार काम असेल, या शिकवण्यासाठी कुठलाही पुरोहित गरजेचा नव्हता. ते बापाकडून, आजाकडून त्या पुढच्या पिढीतल्या व्यक्तीला आपसूक रक्तातून आणि प्रशिक्षणातून दिलं जात होतं. त्यामुळे प्रत्येक घर इथे गुरुकुल होतं. हे सांगितलं जात नाही. दुर्दैवाने वेदांचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्हाला वगळलं गेलं, हे एक्झिबिट केलं गेलं, हे ठरवून दाखवलं गेलं. आणि त्यातनं काय झालं, आम्हाला हे का नाही, म्हणजे कसं, तुमच्या पंक्तीत जिलब्या आल्या, आम्हाला पहिल्यांदा बुंदीचे लाडू होते, हे सांगितलं की आम्हाला का नाही बुंदीचे लाडू. हा जसा प्रश्न पडतो तसं वेद त्यांना, मग आम्हाला का नाही. अरे तुम्हाला वेदाची गरजच नाही, वेदा इतकंच महत्वाचं तुमचंही शास्त्र आहे. म्हणून 14 विद्या 64 कला, त्याच्यामध्ये तरतम कुठेही नाही. 14 विद्या श्रेष्ठ आणि 64 कला गौण असा कुठेही भाव समाजामध्ये नव्हता. पण हे सांगितलं गेलं नाही, हे दुर्दैव आहे. माझा मुद्दा पुन्हा पुराणांवर आणतो. तुम्हाला वाटेल की नेमका विषय काय आहे, तर सगळी वांगीच आहेत पुराणातली. या 14 विद्यांमध्ये पहिली विद्या ही पुराण आहे. आता जर इच्छा असेल तर नोंदवून घ्या, 14 विद्या कुठकुठल्या. या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महर्षी याज्ञवल्क्यांनी सांगितल्या. याज्ञवल्क्य स्मृती नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी हे नोंदवलं. काय काय आहेत, पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिताः वेदाः स्थानानि विद्यानां धर्मस्य च चतुर्दश. 14 विद्या, त्यालाच धर्मस्थान असं म्हटलेलं आहे. कोणकोणत्या आहेत? पहिला आहे पुराण. सगळ्या विद्यांमध्ये पहिली विद्या पुराण. दुसरी विद्या आहे न्याय. न्याय विद्या म्हटलंय. आता न्याय म्हणजे आजचा लॉ, त्याच्यात अपेक्षित नाही. न्याय याचा अर्थ आहे तर्कशास्त्र, लॉजिक. तिसरं आहे मीमांसा. मीमांसा जे आजच्या न्याय व्यवस्थेशी संबंधित आहे, की एखाद्या वाक्याचा अन्वय कसा लावायचा, म्हणजे वाक्याचा अर्थ निर्धारण करण्याचं स्वतंत्र शास्त्र हे मीमांसा शास्त्र आहे. धर्मशास्त्र म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आज आपण संविधान म्हणतोय, ते धर्मशास्त्र आहे. मग आली 6 वेदांग, ज्याच्यामध्ये शिक्षाशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये व्याकरणशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये निरुक्त म्हणजे वेदातल्या शब्दाचा अर्थ, त्याची व्युत्पत्ती कशी शोधावी हे सांगणारं शास्त्र आहे. कल्पशास्त्र म्हणजे सगळे कर्मकांड म्हणून आपण ज्याला हेय मानतो, ते सगळं कर्मकांड कसं करावं. पण त्या कर्मकांडामध्ये आज आपण ज्याला पाय म्हणतो, वेगवेगळ्या भूमितीय जामितीय रचना म्हणतो,
त्या सगळ्या भूमितीचं मूळ असणारी शुल्बसूत्र ही त्या कल्प नावाच्या वेदांगामध्ये अंतर्भूत होतात. मग कल्पसूत्र आली, मग ज्योतिषशास्त्र आलं, मग छंदशास्त्र आलं, अशी 6 ही वेदांग आणि 4 वेद. मग त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. गणना 14 झाली का बघा. 4 वेद, 6 वेदांग आणि पुराण, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, धर्मशास्त्र, अशा या 14 विद्या पूर्ण होतात. आणि त्या सगळ्या विद्यांमध्ये पुराण हे सगळ्यात प्राचीन, सगळ्यात अग्रक्रमाने सांगितलं गेलेलं शास्त्र आहे. म्हणून एका ठिकाणी वेदव्यासांनी महाभारतामध्येही म्हणून ठेवलं की इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत बिभेत्यल्पश्रुताद वेदो माम अयम प्रहरिष्यती. पुराण आणि इतिहास हे इतके महत्वाचे आहेत की त्याचं अध्ययन, त्याचा अभ्यास जर नीट केला गेला नाही तर वेदाध्ययन देखील पूर्ण होत नाही. वेदाचं ज्ञान असेल पण पुराणांचं, इतिहासाचं ज्ञान नसेल तर ते वेदज्ञान देखील अपुरं होतं. हे म्हणणारे कोण आहेत तर प्रत्यक्ष महर्षी वेदव्यास. महाभारतातल्या आदी पर्वामधला श्लोक आहे. मुद्दा हा की असं हे पुराणांचं महात्म्य असताना पुराणांकडे बघायची दृष्टी ही मुद्दामून कलुषित केली गेली. ही पुराण म्हणजे काय तर कपोलकल्पित कथा आहेत. ही पुराण म्हणजे काय, एका ठराविक वर्णाची समाजावरची मक्तेदारी, मिराजदारी टिकून राहावी यासाठी काढलेली कल्पित आहेत. अशा प्रकारचा प्रचार प्रसार ठरवून केला गेला आणि कित्येक पिढ्यापर्यंत ते शिकवलं गेलं. त्यामुळे झालं काय, समाजामध्ये आपल्याच इतिहासाविषयी एक आकस निर्माण झाला. आज कुठेही पुराण, भागवत आहे म्हटल्यावर सगळे जातात, पण भागवतामध्ये ते रास, कृष्ण जन्म आणि बाकीचं सगळं गाणं बजावणं ह्या पलीकडे जाऊन त्यातलं तत्वज्ञान, त्यातला इतिहास, त्यातला भूगोल जाणून घेण्याचा किती लोक प्रयत्न करतात हा प्रश्न बाकी आहे. होतं काय, पुराण म्हटल्यावर लोकांना वाटतं हा गोष्टी ऐकायच्यात, जाऊन टाळ्या वाजवायच्या आहेत आणि प्रसाद काय जी खिरापत असेल ती मिळाली की घरी निघून जायचंय. पुराणांचा अर्थ त्या शब्दाच्या व्युत्पत्तीत दडलेला आहे. पुराण म्हणजे फक्त ऐकायची, या कानाने घेऊन त्या कानाने सोडून द्यायची गोष्ट नाही. पुराण म्हणजे पुरा अपि नवम भवती इति पुराणम. पुराण शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, पुरा म्हणजे जुन्या काळातलं असून देखील जे नवीन आहे, ज्याच्यामध्ये आजच्या काळाशी संवाद साधण्याची क्षमता आहे. म्हणजे ज्या केवळ भाकड कथा, इतिहास कथा नाहीत, तर ज्याच्यामध्ये आज आणि वर्तमान आणि भविष्य काळाला घेण्यासारखं बरंच काही दडलेलं आहे. त्या शास्त्राला, त्या ग्रंथांना पुराण असा शब्द, पुराण अशी संज्ञा वापरलेली आपल्याला दिसते. मग ही पुराण नेमकी किती आहेत त्याची यादी सांगून ठेवली. अगदी सोप्या सुटसुटीत युक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. पुराण किती? 18. कुठली कुठली म्हटल्यावर गाडी अडते. ही गाडी अडू नये यासाठी एक छान श्लोक आहे. मी नुसते श्लोक देतोय, पण काय आहे, आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत, किमान पक्षी त्यामध्ये नेमकी काय ग्रंथावली आहेत, काय शास्त्र आहेत याची तोंड ओळख आपल्याला असलीच पाहिजे. 18 नाही आठवणार, 4 तरी नावं आपल्याला पुढच्या वेळी सांगता आली पाहिजेत. याच्यासाठी एक छान श्लोक देवी भागवत नावाच्या पुराणामध्ये आलेला आहे. श्लोक असा आहे, मद्वयम भद्वयम चैव. हे सगळं कसं शिक्षण पद्धतीला चालना देत आहे बघा. म्हणजे आपल्याला काय सांगतात, या ते पुराण ऐका. पुराणामध्ये एन्कोडिंग कसं करावं, म्हणजे आज एन्कोडिंग हा शब्द ऐकल्यावर लगेच कान टव करतात की हे काय नवीन, की एखादी गोष्ट कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थवाही कशी करावी याला एन्कोडेड सिस्टीम म्हणतात. म्हणजे सूत्रशैली थोडक्यात ही कशी करावी याच्या अनेक युक्त्या
अनेक क्लृप्त्या आपल्याकडे प्रचलित आहेत. आता जे कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री होल्डर्स असतील त्यांना या सगळ्या विषयाची उत्तम कल्पना आहे. मग त्या सगळ्या ज्या लँग्वेजेस आहेत, प्रोग्रामिंग आहे, याच्यामध्ये मूळ सूत्र हे अर्थवाही सूत्र सारगर्भ रचना हे आहे. तर पुराणांनी अशा अनेक मेथड्स दिल्या, त्यातली ॲब्रिव्हिएशन ही एक मेथड आहे. ॲब्रिव्हिएशन म्हणजे काय, तर अद्याक्षर किंवा अंत्याक्षर घेऊन त्याद्वारे ती नावं लक्षात ठेवायची. मग त्याचा हा श्लोक आहे की 18 नावं लक्षात ठेवणं कठीण आहे, मग हा श्लोक लक्षात ठेवा. अद्याक्षरावरून नावं लक्षात ठेवा. कुठला, मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानि प्रचक्षते. म्हणजे काय, पुन्हा इकडून तिकडून गेले वारे, एकेकाची फोड आपल्याला करायची. म द्वय म्हणजे म या अक्षरांनी सुरू होणारी 2 पुराणं, म द्वय. भ द्वय म्हणजे भ या अक्षराने सुरू होणारी 2 पुराणं. ब्र त्रय, ब्र या अक्षराने सुरू होणारी 3 पुराणं. व चतुष्टय, व या अक्षराने सुरू होणारी 4 पुराणं. आता कुठली कुठली ती पाहूया. म द्वय मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, दोन्हींचा सुरुवात प्रारंभ म या अक्षराने होतो. भद्वय त्यातलं एक प्रसिद्ध अनेकांना ऐकून माहिती असतं भविष्य पुराण, आणि दुसरं आहे भागवत पुराण. तर ही 2 भद्वय भ ने सुरू होणारी आहेत. तिसरी आहे ब्रत्रय, ब्र ने सुरू होणारी 3 पुराण आहेत. कुठली कुठली, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. व चतुष्टय, व या अक्षराने सुरू होणारी 4 पुराणं. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे वराह, दुसरं आहे वामन, तिसरं आहे वायू आणि चौथं आहे विष्णू. ही 4 पुराणं व ने सुरू होणारी आहेत. म्हणजे झाली मद्वय, भद्वय, ब्रत्रय व चतुष्टय. संख्येची बेरीज करत राहा आणि मग जी आहेत ती मिसलेनियस आहेत. अनापलिंग कुस्कानी, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिम म्हणजे लिंग पुराण, ग गरुड पुराण जे अनेकांना माहिती आहे, गेल्यावर जे वाचतात असं वाटतं म्हणून ज्याच्याकडे फिरकायलाही लोक नको बाबा हे काहीतरी मागत नाहीत, ते गरुड पुराण. ग कू कूर्म पुराण आणि स्क स्कंद पुराण. अशी 18 पुराणं आपल्या पूर्वसुरींनी ऋषींनी आपल्याला देऊन ठेवली आहेत. म्हणजे नेमकं काय दिलंय, 18 या पुराण संहिता आहेत. ही महापुराण आहेत आणि नुसती एवढीच नाही आहेत, एवढीच उपपुराण आहेत आणि औपपुराण किती आहेत याची गणतीच नाही. आपल्याकडे हे पुराण वाङ्मय इतकं संपन्न समृद्ध आहे. एकदा सहज म्हणून लायब्ररीत फेरफटका मारा, धार्मिक विभागामध्ये किंवा संस्कृत विभाग जर असेल तर त्याच्यामध्येही पुराण आहेत. एकदा गंमत म्हणून आपण जसं काही वेळ नसेल जात तर काय करायचं, तर पुराणांमध्ये जाऊन त्या सेक्शनमध्ये जाऊन एकदा फेरफटका मारा. हे एवढा फापट पसारा नेमका कशासाठी केला असेल, त्या ऋषींना वेळ नव्हता का जात, काढली एक संहिता. हा प्रश्न स्वाभाविकच अनेकांना पडतो. पुराणांचा नेमका रोल काय, पुराणांची आमच्या या सगळ्या ज्ञानपरंपरेमधली भूमिका काय आहे, हा पुढचा प्रश्न येतो. तर ती भूमिका अशी आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर, आज जी भूमिका आमच्या सगळ्या लायब्ररीजमध्ये विश्वकोश एन्सायक्लोपीडियाची आहे ती त्या काळात पुराणांची भूमिका होती. एन्सायक्लोपीडिया कशासाठी असतो आपण कधी विचारलंय का, ह्याचा काय उपयोग आहे? एन्सायक्लोपीडिया विश्वकोश हे कशासाठी असतात, तर वेगवेगळ्या विषयांचं विखुरलेलं त्या प्रांतामधलं ज्ञान हे एका छत्राखाली एका पुस्तकामध्ये आणून अनेकांना त्याने लाभान्वित करण्याचा प्रयत्न त्या विश्वकोशामागे असतो. अगदी तोच दृष्टिकोन पुराणांच्या बाबतीत या ऋषींचा आहे. झालं काय, वेगवेगळ्या विद्या, कला, शास्त्र शाखांमध्ये विखुरलेलं तत्वज्ञान कथामुखाने मांडणं हा एक चॅलेंज ऋषींनी स्वीकारला. कथामुख म्हणजे काय, तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या.
आपण वेगवेगळे विषय शालेय पातळीवर, महाविद्यालयीन पातळीवर शिकत आलेलो आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला भूगोल हा विषय सगळ्यांना शिकवलेला होता. भूगोलामध्ये एक सिद्धांत सांगितलेला होता. सिद्धांत असा होता की पृथ्वी जी आहे ती कशी आहे, तर ती सफरचंदासारखी आहे, पूर्ण गोल नाहीये. तिचा वरचा आणि खालचा भाग थोडा दबलेला आहे. ती कशी फिरते, त्या फिरण्याला काय म्हणतात, तर एक आहे परिभ्रमण आणि एक आहे परिवलन. परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती ज्या परिक्रमा करते त्याला म्हणायचं परिभ्रमण, आणि स्वतःभोवती जे ती फिरते त्याला म्हणायचं परिवलन. पण या सगळ्या क्रमामध्ये पृथ्वी सरळ अशी गिरक्या घेत नाही, प्रदक्षिणा करत नाही, तर ती काय करते, थोडी कललेली असते. पृथ्वीचा आस हा कललेला आहे. तो का कललेला आहे आठवतंय का कोणाला? कशामुळे पृथ्वीचा आस कललेला आहे? दिवस रात्र ही त्यातून निर्माण झाली आहेत, त्या कललेल्या आसामुळे गती झाली आहे. पण तो आस का कललाय याचं कारण आपल्या भूगोलात सांगितलेलं होतं. बघा, आपण इतकी सगळी सुविद्य सुशिक्षित मंडळी आहोत, पण पटकन तोंडावर येत नाही. अडचण लक्षात येते का? हो, ते शाळेत शिकवलेलं ते केवढं किती लक्षात ठेवायचं, काय काय लक्षात ठेवायचं, असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला? मग असं सांगितल्यावर हो 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 आठवलं. उत्तर असं आहे की ध्रुवाच्या गुरुत्वाकर्षणामुळे, ध्रुवाचा जो दाब आहे त्याच्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण म्हणजे जे समान पोल्स असतात. मग आता पुन्हा सायन्स 1 आठवलं असेल, मॅग्नेटिझम, चुंबकीय जे सगळं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये जे समान पोल्स आहेत, उत्तर ध्रुवाला दूर फेकतो, जे विरुद्ध ध्रुव आहेत ते आकर्षित करतात एकमेकांना. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा त्या ध्रुव ताऱ्याच्या समोर आल्यामुळे तो दूर फेकला जातो आणि त्यामुळे पृथ्वीचा आस हा कललेला आहे. बरोबर आहे? मी काही चुकत असेल तर सांगा, चुकतोय का, किंवा काही दुरुस्ती असेल तरी अगदी दिलखुलास सांगा. मी ढोबळ मानानं फक्त सांगितलं जे आपण शाळेत शिकत आलो. आता जेव्हा हा सिद्धांत पिढ्यानपिढ्या पुढे लक्षात राहायला पाहिजे, टिकला पाहिजे, हे सांगायचं असेल कसं सांगू आपण, कोणत्या मेथडने, कोणत्या पद्धतीने सांगू, विचार केलाय? गोष्टीच्या, कथेच्या माध्यमातून. म्हणजे यात आज आता ती शैक्षणिक वेगवेगळ्या ज्या मेथड्स वापरल्या जातात, ज्यांनी BEd केलं असेल त्यांना माहिती असेल की त्या मेथड्स एक म्हणजे लेक्चर देण्यापेक्षा बाकीची प्रिपरेशन करणंच इतकं अवघड आहे, ते करता करता नाकी नऊ येतात. मुद्दा हा की दृक आणि श्राव्य ही 2 उत्तम साधनं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे जी गोष्ट मास्तरांनी 10 वेळा घसाफोड करून ऐकवली असेल त्यापेक्षा ती ऐकता ऐकता जर फळ्यावर, स्क्रीनवर तुम्हाला दाखवली गेली, म्हणजे केवळ श्राव्य नाही, दृक प्रत्यय आला, ते पाहता आलं, तर ती कायमची फिक्स होऊन जाते, इथे नोंदवली जाते, ठसा उमटतो त्याचा मेंदूमध्ये. या एका मेथडवर पुराणांनी कथा प्रपंच वाढवलेला आहे. मग आता याला कथा कुठली आहे? पुराणातली वांगी चालली आहेत ना आपली. आठवते का अशी काही कथा की ज्याच्यामध्ये पृथ्वीचा आस कललेला आहे? तर ती कथा अशी आहे, आपल्याला ही देखील लहानपणापासून सांगितलेली आहे. ती आहे ध्रुव बाळाची कथा. आपण पोलस्टर असं नाव देतो. पोल म्हणजे काय? ध्रुव. पण जो ध्रुव शब्द आहे तो आला कुठून? आपल्या मराठीमध्ये जेव्हा त्या पोलस्टारला ध्रुव हा शब्द आपण वापरला, ध्रुव हाच शब्द का वापरला, त्याचं कारण आपल्या पुराणातून एक संकल्पना आपल्या आत कुठेतरी दिली गेली, पोचवली गेली, ती होती ध्रुव बाळाची कथा. ध्रुव बाळाची कथा काय होती की एक राजा होता, त्या
त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडतीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव होतं सुनीती. सुरुचीच्या बाळाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या बाळाचं नाव होतं ध्रुव. तर आता एकदा काय झालं, हा ध्रुव बाळ खेळता खेळता आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. राजाचं नाव होतं उत्तानपाद. त्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसल्यावर त्या सुरुचीचं पित्त खवळलं आणि तिने काय केलं, रागाने त्याला खाली खेचलं, ढकलून दिलं, पाडलं आणि सांगितलं, जर राजाच्या मांडीवर किंवा राजाच्या आसनावर अधिकार हवा असेल तर आधी माझ्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल. माझ्या पोटी तू जन्माला आला नाहीस, त्यामुळे ना राजाच्या मांडीवर ना राजाच्या आसनावर तुझा अधिकार आहे. सापत्न जी वागणूक म्हणतात ती दिली. झालं, त्या लहान बाळाचं अंतःकरण दुखावलं गेलं आणि ध्यास घेतला. आईकडे आला. आईला म्हणाला की आई असं असं झालं, आता मला अशी जागा हवी की जिथे बसल्यावर मला कोणीही उठ म्हणून म्हणणार नाही, कोणी तिथनं मला हलवू शकणार नाही, ढळवू शकणार नाही. आणि झालं, आईने त्याला सांगितलं, अरे असं जर तुला हवं असेल तर या विश्वामध्ये केवळ एक परमात्माच आहे, भगवान नारायणच आहेत की जे तुला ते अढळपद प्रदान करू शकतात आणि त्यांना प्रसन्न करणं इतकं सोपं नाही आणि ते सोपं नाही ते मी करणार. ही एक उर्मी जी असते ती त्याने पकडून तपाचरण केलं. पुढची सगळी कथा मी काही सांगत नाही, पण त्या कथेचा तपशील जो भागवत पुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये आलेला आहे, त्याच्यामध्ये एक प्रसंग फार महत्वाचा आहे. देवर्षी नारदानी त्याला नारायणांचा मंत्र दिला आणि तो जप करत 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 6 महिनेच त्याने तप केलं. कसं, टप्प्याटप्प्याने कठोर करत गेलाय. आणि त्या तपातला एक महत्वाचा भाग म्हणजे त्याने प्राण निरोध केला, म्हणजे आपले प्राण रोखून धरले, प्राणायामाचा एक प्रकार. आणि त्या आतमध्ये तो जेव्हा जप करतोय आणि ध्यान लागलंय तेव्हा त्याने ताडासनाचा प्रयोग केला. ताडासन माहितीये का सगळ्यांना? ते करता 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 काय केलं, एका पायावर उभा राहिला, आपला दुसरा पाय उचलून त्याने आपल्या जंघेपर्यंत आणला, हात जोडले आणि पुन्हा प्राणनिरोध करून भगवंताचं ध्यान करायला लागला. आता काय झालं, आपल्या हृदय कमलामध्ये ध्यान करतोय. आपलं हृदय कुठे असतं? शरीराच्या डाव्या बाजूला. तो कोणत्या पायावर उभा आहे? डाव्या पायावर उभा आहे. उजवा पाय त्याने उचलून घेतलाय. आता त्याच्या हृदयात तो भगवंत आला. धारणा योगामध्ये, अष्टांग योगामध्ये धारणा हे एक अंग सांगितलेलं आहे. धारणा, ध्यान आणि समाधी अशा स्टेजेस आहेत. ती धारणा झाली आणि त्या धारणेमध्ये तो परमेश्वर त्याच्या जणू काही हृदयामध्ये अवतीर्ण झाला. आता ज्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष विश्वाचा आधार, विश्वाधारम गगन सदृश्यम म्हणतो, तो विष्णू आला. म्हटल्यावर काय झालं, अख्खं विश्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालं आणि त्यामुळे अख्ख्या विश्वाचा भार त्याच्या डाव्या पायावर तोलला गेला आणि पृथ्वी कलली. म्हणजे ज्या पायावर ध्रुव उभा होता त्या बाजूने सगळी पृथ्वी हळूहळू हळूहळू कलायला लागली. आता कलायला लागल्यावर अर्थात तो बॅलन्स जाणार, म्हणून सगळ्या देवांनी वैकुंठात जाऊन नारायणाला साकडं घातलं. मग भगवंत आले, मग साक्षात्कार झाला, मग अढळपद दिलं. हे सगळं कथा सोडून द्या. पण या एका कथेच्या माध्यमातून पृथ्वीचा आस कललेला आहे. त्याचं कारण त्या सगळ्या विश्वातल्या ऊर्जेची धारणा करणारा तो ध्रुव आहे. ही स्मृती त्या बालमनावर कायमची कोरली गेली. पंचायत काय आहे, आम्ही असं सांगायला गेल्यावर ध्रुवामुळे हा पृथ्वीचा आस कललेला आहे हे मानणारं आजचं खगोलशास्त्र देखील, हे हिंदू, ही भारतीय मंडळी किती बुरसटलेल्या विचाराची आहेत. असं कोणीतरी बाळ, असं कोणीतरी पोर तप करतं काय आणि त्याने एका पायावर उभं राहून तप केलं म्हणून पृथ्वी कलते काय?
असा प्रश्न हीच मंडळी विचारतात. पण याच्यामध्ये मगाशी जे मी म्हटलं की ते काय एन्कोडिंग सिस्टीम आहे की त्या कथेच्या प्रतीकाच्या प्रतिमेच्या माध्यमातून तोच वैश्विक खगोलीय सिद्धांत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देत गेले. हे सगळे आपले पूर्वसुरी. लक्षात घ्या, हा ध्रुवामुळे पृथ्वीचा कललेला आस हा सिद्धांत किती जणांना लक्षात राहील हा प्रश्न आहे. पण मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकाला मी सांगितल्यावर का होईना ध्रुव बाळाची कथा आम्ही ऐकली होती, आम्हाला माहिती आहे, कथा माहिती आहे, त्यातलं सूत्र माहिती आहे, पण ते कसं डिकोड करायचं हे आपण विसरलोय. त्यामुळे ते डिकोड कसं करावं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पुनश्च आपल्याला पुराण आणि इतिहासाचा अभ्यास नव्या दमाने नव्या जोमाने सुरू करावा लागेल. हा मूळ मुद्दा आहे. अशीच अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. म्हणजे मी हे फक्त एक वानगी दाखल दिलं, कारण वांगी नुसती सांगून चालायची नाहीत, वानगी कशी कुठे घेतली तेही वारंवार आपल्याला दाखवायला लागेल. पुराण जेव्हा आपण म्हणतोय त्या पुराणामध्ये असे वेगवेगळे हे वैश्विक सिद्धांत, या विश्वामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांमागचा कार्यकारणभाव हा समजून कथांची गुंफण तिथे केलेली आहे. उगीच काहीतरी वाटलं म्हणून त्या कथा आलेल्या नाही. दुसरी अशीच एक कथा आपल्याला गंगावतरणाची कथा आपण ऐकलेली असते. ऐकलीये? काही काही चेहरे असे आहेत की हे काय आता नवीन सांगतायत. गंगावतरणाच्या आपल्या पुराणामध्ये किमान 5 कथा आहेत. किमान असा मी शब्द वापरतोय. आपल्याला एकच आठवते की भगीरथाची, पण या व्यतिरिक्त अजून गंगावतरणाच्या 4 कथा आहेत. भगीरथाने तिला आणलं, पण अजून एक कथा म्हणजे भगवान नारायणाने जेव्हा वामन अवतार घेतला, त्या वामन अवतारामध्ये जेव्हा त्यांनी एक पाय वर उचलला आणि त्या उचललेल्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांडाचं, आता आपण शब्द कसे वापरतो बघा, म्हणजे या सगळं पुराणातून आलंय आपल्यापर्यंत. हे सगळं जे आपल्या प्रतीक असतील, आपली शब्दावली असेल, ही सगळी पुराणातून उसनवारी आपण केलेली आहे. आपण ब्रह्मांड हा शब्द वापरतो, बरोबर आहे. कोणत्या अर्थी वापरतो? विश्व ह्या अर्थी. पण या शब्दाचा कधी आपण अर्थ केलाय असा? का ब्रह्मांडच का म्हटलं गेलं? आता सांगलीत आहे, सांगलीत संगीत नाटकांची एक सांगली आणि मिरज याला समृद्ध परंपरा आहे माझ्या माहितीनुसार. सौभद्र नाटक सगळ्यांना माहिती असेल, त्याच्यामध्येही हा शब्द आलेला आहे. सौभद्र नाटकातलं एक प्रसिद्ध पद आहे, राधाधर मधुमिलिंद जय जय. नारदांनी केलेली कृष्णाची किंवा नारायणाची स्तुती, त्याच्यामध्ये एक शब्द येतो, सत्य पांडपट कुविंद जय जय. सगळ्यांची गाडी तिथे अडकते. म्हणजे काय? सत्यप, सत्यलोकाचा पती म्हणजे ब्रह्मदेव, आणि अंड म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांड रूपी पटाचा, पट म्हणजे वस्त्र, कुविंद विणकर, ब्रह्मांड विश्वरूपी वस्त्र जो विणतो, तो विश्वरूप वस्त्राचा विणकर म्हणजे तो नारायण, असा तिथे अर्थ आहे. तिथे तो ब्रह्मांड शब्द आलाय. आता ब्रह्मांड असाच शब्द का वापरला असेल? कल्पना करूया की अंड या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की पक्षी किंवा काही विशिष्ट सरीसृप जे असतात, रेप्टाईल्स, ते अंडी देतात. त्या अंड्याचा साधारण आकार आपण बघितलाय का? तो असा लंबगोल असा असतो. आता जेव्हा आपण ब्रह्मदेवाने दिलेलं अंड असं म्हटलं, काय होईल? अडचण काय आहे? आपण ब्रह्मदेवाला तर ती 4 मुख दिलेली आहेत आणि तो कमळामध्ये बसलेला आहे, आणि त्याचं अंड असा जर आपण विचार केला, म्हणजे एखाद्या पक्षाने दिलेलं त्याचं अंड असावं. कशा या कल्पना सूत्रबद्ध होतात, प्रतिमाबद्ध होतात, त्याचं हे उदाहरण आहे. आपल्याकडे कथा अशी आहे की भगवान विष्णूंच्या त्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आता ते जे नाभी कमल आहे, नाभी कमल कुठनं आलं? कमळच का घेतलं?
आता पुन्हा तो राजकीय मुद्दा असू शकतो, त्याच्याकडे मला वळायचं नाही. कमळ का घेतलं असावं त्याचं कारण, पुन्हा या सगळ्या विश्वाची उत्पत्ती ही आप या तत्वापासून झाली. जल, बरोबर आहे. आता हे फक्त पुराणांनी आम्हाला सांगितलेलं नाही, हे आधुनिक विज्ञान, विश्वरचनेचं जे शास्त्र आहे, ज्याला कॉस्मॉलॉजी आणि कॉस्मोगनी म्हणून आपण ओळखतो, ती कॉस्मॉलॉजी ही हेच सांगते की या सगळ्या विश्वाची, पृथ्वीची घ्या, जी प्रथमावस्था होती ही लिक्विड होती, जलरूप, स्रावरूप, रसरूप होती, आणि त्यातनं घनीभूत होत 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 ही पृथ्वी आजच्या आकाराला, रूपाला आली. म्हणजे काय, पहिलं आपस्तदग्रे समवर्तताधी, पहिलं आप होतं. आता त्या पाण्यातून जर पहिली उत्पत्ती काही झाली असेल तर कशाची असू शकते, तर पाण्यातली जी वनस्पती आहे. आता पाण्यातली अशी वनस्पती कुठली जिच्यामध्ये असं स्थैर्य दाखवता येईल, ज्याच्यामध्ये विविधतेत एकता दाखवता येईल, तर ते सगळ्यात उत्तम प्रतीक, सौंदर्य, सौष्ठव ज्याच्यामध्ये दडलेलं आहे ते आहे कमळ. कमळाची जर रचना पाहिलीत तर कमळाचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की कमळाचं जे बीज आहे ते हजारो वर्ष जरी त्याला गेली तरी त्याच्यामधली चेतना शिल्लक असते. ते खराब होत नाही, ते पाण्यात सडत नाही, आणि त्याला योग्य ते वातावरण मिळालं, योग जुळून आला की त्याला अंकुर फुटतात. तसं ते हजारो वर्ष असं सांगतात ना की ते नारायण त्या योगनिद्रेमध्ये पाण्यात झोपलेले आहेत, जलशयन केले, आणि अचानक त्यांच्या नाभीतून, म्हणजे त्या जलरूप लक्षात ठेवायचा असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला. मग असं सांगितल्यावर हो 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 आठवलं. उत्तर असं आहे की ध्रुवाच्या गुरुत्वाकर्षणामुळे, ध्रुवाचा जो दाब आहे त्याच्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण, म्हणजे जे समान पोल्स असतात. मग आता पुन्हा सायन्स वन आठवलं असेल, मॅग्नेटिझम, चुंबकीय जे सगळं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये जे समान पोल्स आहेत, उत्तर ध्रुवाला दूर फेकतो, जे विरुद्ध ध्रुव आहेत ते आकर्षित करतात एकमेकांना. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा त्या ध्रुव ताऱ्याच्या समोर आल्यामुळे तो दूर फेकला जातो, आणि त्यामुळे पृथ्वीचा आस हा कललेला आहे. बरोबर आहे. मी काही चुकत असेल तर सांगा, चुकतोय का, किंवा काही दुरुस्ती असेल तरी अगदी दिलखुलास सांगा. मी ढोबळ मानानं फक्त सांगितलं जे आपण शाळेत शिकत आलो. आता जेव्हा हा सिद्धांत पिढ्यानपिढ्या पुढे लक्षात राहायला पाहिजे, टिकला पाहिजे, हे सांगायचं असेल, कसं सांगू आपण, कोणत्या मेथडने, कोणत्या पद्धतीने सांगू, विचार केलाय? गोष्टीच्या, कथेच्या माध्यमातून. म्हणजे यात आज आता ती शैक्षणिक वेगवेगळ्या ज्या मेथड्स वापरल्या जातात, ज्यांनी BEd केलं असेल त्यांना माहिती असेल की त्या मेथड्स एक म्हणजे लेक्चर देण्यापेक्षा बाकीची प्रिपरेशन करणंच इतकं अवघड आहे, ते करता करता नाकी नऊ येतात. मुद्दा हा की दृक आणि श्राव्य ही दोन उत्तम साधनं आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे जी गोष्ट मास्तरांनी 10 वेळा घसाफोड करून ऐकवली असेल त्यापेक्षा ती ऐकता ऐकता जर फळ्यावर, स्क्रीनवर तुम्हाला दाखवली गेली, म्हणजे केवळ श्राव्य नाही, दृक प्रत्यय आला, ते पाहता आलं, तर ती कायमची फिक्स होऊन जाते, इथे नोंदवली जाते, ठसा उमटतो त्याचा मेंदूमध्ये. या एका मेथडवर पुराणांनी कथा प्रपंच वाढवलेला आहे. मग आता याला कथा कुठली आहे? पुराणातली वांगी चालली आहेत ना आपली. आठवते का अशी काही कथा की ज्याच्यामध्ये पृथ्वीचा आस कललेला आहे? तर ती कथा अशी आहे, आपल्याला ही देखील लहानपणापासून सांगितलेली आहे, ती आहे ध्रुव बाळाची कथा.
आपण पोलस्टर असं नाव देतो. पोल म्हणजे काय? ध्रुव. पण जो ध्रुव शब्द आहे तो आला कुठून? आपल्या मराठीमध्ये जेव्हा त्या पोलस्टारला ध्रुव हा शब्द आपण वापरला, ध्रुव हाच शब्द का वापरला? त्याचं कारण आपल्या पुराणातून एक संकल्पना आपल्या आत कुठेतरी दिली गेली, पोचवली गेली. ती होती ध्रुव बाळाची कथा. ध्रुव बाळाची कथा काय होती की एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, दुसरी होती नावडती. आवडतीचं नाव होतं सुरुची आणि दुसरीचं नाव होतं सुनीती. सुरुचीच्या बाळाचं नाव होतं उत्तम आणि सुनीतीच्या बाळाचं नाव होतं ध्रुव. तर आता एकदा काय झालं, हा ध्रुव बाळ खेळता खेळता आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. राजाचं नाव होतं उत्तानपाद. त्या उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसल्यावर त्या सुरुचीचं पित्त खवळलं आणि तिने काय केलं, रागाने त्याला खाली खेचलं, ढकलून दिलं, पाडलं आणि सांगितलं, जर राजाच्या मांडीवर किंवा राजाच्या आसनावर अधिकार हवा असेल तर आधी माझ्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल. माझ्या पोटी तू जन्माला आला नाहीस, त्यामुळे ना राजाच्या मांडीवर ना राजाच्या आसनावर तुझा अधिकार आहे. सापत्न जी वागणूक म्हणतात ती दिली. झालं, त्या लहान बाळाचं अंतःकरण दुखावलं गेलं आणि ध्यास घेतला. आईकडे आला. आईला म्हणाला की आई असं असं झालं, आता मला अशी जागा हवी की जिथे बसल्यावर मला कोणीही उठ म्हणून म्हणणार नाही, कोणी तिथनं मला हलवू शकणार नाही, ढळवू शकणार नाही. आणि झालं, आईने त्याला सांगितलं, अरे असं जर तुला हवं असेल तर या विश्वामध्ये केवळ एक परमात्माच आहे, भगवान नारायणच आहेत की जे तुला ते अढळपद प्रदान करू शकतात आणि त्यांना प्रसन्न करणं इतकं सोपं नाही आणि ते सोपं नाही ते मी करणार. ही एक उर्मी जी असते ती त्याने पकडून तपाचरण केलं. पुढची सगळी कथा मी काही सांगत नाही, पण त्या कथेचा तपशील जो भागवत पुराणामध्ये, विष्णू पुराणामध्ये आलेला आहे, त्याच्यामध्ये एक प्रसंग फार महत्वाचा आहे. देवर्षी नारदानी त्याला नारायणांचा मंत्र दिला आणि तो जप करत 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 6 महिनेच त्याने तप केलं. कसं? टप्प्याटप्प्याने कठोर करत गेलाय. आणि त्या तपातला एक महत्वाचा भाग म्हणजे त्याने प्राणनिरोध केला, म्हणजे आपले प्राण रोखून धरले, प्राणायामाचा एक प्रकार. आणि त्या आतमध्ये तो जेव्हा जप करतोय आणि ध्यान लागलंय तेव्हा त्याने ताडासनाचा प्रयोग केला. ताडासन माहितीये का सगळ्यांना? ते करता 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 काय केलं, एका पायावर उभा राहिला, आपला दुसरा पाय उचलून त्याने आपल्या जंघेपर्यंत आणला, हात जोडले आणि पुन्हा प्राणनिरोध करून भगवंताचं ध्यान करायला लागला. आता काय झालं, आपल्या हृदय कमलामध्ये ध्यान करतोय. आपलं हृदय कुठे असतं? शरीराच्या डाव्या बाजूला. तो कोणत्या पायावर उभा आहे? डाव्या पायावर उभा आहे. उजवा पाय त्याने उचलून घेतलाय. आता त्याच्या हृदयात तो भगवंत आला. धारणा योगामध्ये, अष्टांग योगामध्ये धारणा हे एक अंग सांगितलेलं आहे. धारणा, ध्यान आणि समाधी अशा स्टेजेस आहेत. ती धारणा झाली आणि त्या धारणेमध्ये तो परमेश्वर त्याच्या जणू काही हृदयामध्ये अवतीर्ण झाला. आता ज्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष विश्वाचा आधार, विश्वाधारम गगन सदृशम म्हणतो, तो विष्णू आला. म्हटल्यावर काय झालं, अख्खं विश्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालं आणि त्यामुळे अख्ख्या विश्वाचा भार त्याच्या डाव्या पायावर तोलला गेला आणि पृथ्वी कलली. म्हणजे ज्या पायावर ध्रुव उभा होता त्या बाजूने सगळी पृथ्वी हळूहळू हळूहळू कलायला लागली. आता कलायला लागल्यावर अर्थात तो बॅलन्स जाणार, म्हणून सगळ्या देवांनी वैकुंठात जाऊन नारायणाला साकडं घातलं. मग भगवंत आले, मग साक्षात्कार झाला, मग अढळपद दिलं. हे सगळं कथा सोडून द्या. पण या एका कथेच्या माध्यमातून पृथ्वीचा आस कललेला आहे. त्याचं कारण त्या सगळ्या विश्वातल्या ऊर्जेची धारणा करणारा तो ध्रुव आहे. ही स्मृती त्या बालमनावर कायमची कोरली गेली.
पंचायत काय आहे, आम्ही असं सांगायला गेल्यावर ध्रुवामुळे हा पृथ्वीचा आस कललेला आहे हे मानणारं आजचं खगोलशास्त्र देखील एक प्रसिद्ध व्याख्या म्हणजे समाजशील प्राणी म्हणजे माणूस अशी एक व्याख्या आहे. काहींनी केली की हसणारा प्राणी म्हणजे माणूस, पण जगाच्या पाठीवर असे हसणारे अनेक प्राणी, चिंपांजी आहे ते हसतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने. बोलणारा प्राणी म्हणजे माणूस अशी व्याख्या आहे, पण तीही अपुरी आहे, कारण जो तो प्राणी पक्षी आपापल्या भाषेमध्ये बोलत असतो. मग अजून एक व्याख्या आली की जो उत्सव प्रिय आहे, वेगवेगळी सेलिब्रेशन समूहात येऊन आयोजित करणं ज्याला आवडतं तोही प्राणी मनुष्य आहे. पण जर प्राण्या पक्ष्यांचे थवे कळप पाहिले तर त्यांच्यामध्येही अशी सेलिब्रेशन्स होत असतात, त्यांच्या विजयाची, त्यांच्या दुसऱ्या झुंडीवर मिळवलेल्या जयाची. मग माणूस म्हणजे नेमका काय, तर ज्याला समग्र संपूर्ण व्याख्या म्हणता येईल त्याच्यामध्ये मानवाची 2 लक्षणं सांगितलेली आहेत. एक, जो विवेकशील आहे आणि जो प्रतीक वापरू शकतो तो प्राणी म्हणजे मनुष्य आहे. ह्या 2 लक्षणांचा विचार करायला हवा की ज्याच्यामध्ये सार काय असार काय, युक्त काय अयुक्त काय, नित्य काय अनित्य काय, हा विवेक ज्याच्यामध्ये आहे त्याला माणूस म्हणता येईल. आणि दुसरं काय, तर जो प्रतीकांचा प्रयोग करू शकतो, प्रतीक हा विषय आहे. आपल्या अवतीभोवती सगळी प्रतीकं भरलेली आहेत. म्हणजे काय, मला इथे बोलावलं गेलं, मग बोलावल्यावर टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणा, एक आदर दाखवण्यासाठी काही भेटवस्तू दिली जाते, किंवा अगदी आलेल्या अभ्यागतांच्या हातून सरस्वतीची काय पूजली जाते, प्रतिमा, जे एक प्रतीक आहे. सरस्वती पूजा केली असं आपण म्हणतो, पण सरस्वती प्रत्यक्ष होती का, तर ती प्रतिकात्मक रीतीने पूजली गेली. आपली जर दिवसाभरातली प्रत्येक कृती आपण पाहिली तर त्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, 90% भाग हा प्रतीकांनी व्यापलेला आहे. आपण अनेक गोष्टी, साधा एक उदाहरण घ्या की आपण हातवारे करतो, की असं बोट केलं की एखाद्याला एकदम अपमानास्पद वाटतं, माझ्याकडे बोट केलं. आपण हसलो, जरा हसण्यामध्ये जे ओठ वाकडे होतात ते केले, हे काय आहे, हे एक प्रतीक आहे. आपण आपल्या कृतीने दुसऱ्याला दुखावू किंवा सुखावू शकतो का, शकतो, पण ते करण्याचं सामर्थ्य माझ्या या मुद्रांमध्ये, भावमुद्रांमध्ये, ही या भावमुद्रा हे देखील एक प्रतीक आहे. रस्त्यातून येत असताना एक दिवा लागतो, तो दिवा बघितल्यावर मी ब्रेक मारून गाडी थांबवतो, काय आहे, प्रतीक आहे. इथे गाडी दाखवून एक तिरपी रेष मारलेली असेल, नो एंट्री, प्रतीक आहे. नो पार्किंग, आत्ताच सुरुवातीला विषय झाला की ज्यांनी गाड्या लावल्या असतील त्यांनी हलवा, तर पी म्हणून त्याला तिरपी रेष मारली. आता पीचा आणि तिरप्या रेषेचा गाडीशी काडी मात्र संबंध नाही, पण तेही एक प्रतीक आहे. मग ही जी सगळी प्रतीक मानवाच्या नित्य जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे, ती प्रतीक एकत्र आपल्याला पाहायची झाली, शोधायची झाली तर ती कुठे मिळू शकतात. मी आधुनिक काळातली चर्चा करत नाहीये, मी प्राचीन भारतीय संस्कृतीची चर्चा करतोय. प्राचीन भारतीय संस्कृतीमधल्या निर्देशलेल्या सगळ्या प्रतीक आणि प्रतिमांचा जर विश्वकोश केला तर तो विश्वकोश म्हणजे पुराण आहेत, कारण ही सगळी या प्रतीक आणि प्रतिमांनी भरलेली आहेत. पुनश्च एकदा, म्हणजे मी एक एक जर मूर्ती आपण पाहायला घेतली, देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणा. गणपतीची मूर्ती, सांगलीचं आराध्य दैवत आहे लाडकं गणपती बाप्पा. गणपतीची मूर्ती कोणी सांगितलं आम्हाला अशीच घडवावी, आपण कधी विचार केलाय का.
की आपण वर्षानुवर्ष भाद्रपदामध्ये गणेशोत्सवात मखरामध्ये जो गणपती बसवतो त्या गणपतीच्या त्या मूर्तीमध्ये काही संकेत आहेत, प्रतीकं ठरलेली आहेत आणि ती तशीच असली पाहिजेत. हे कोणी आम्हाला सांगितलं? आजीनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, पूर्वजांनी सांगितलं. पण त्यांना कोणी सांगितलं? तर त्यांना सांगणारी, त्याच्या गाईडलाईन्स देणारी ही पुराणं आहेत. लक्षात घ्या, गणपतीचा एकच दात भग्न असतो. का दाखवायचा? आज जेव्हा मुलं प्रश्न विचारतात, पंचायत ही आहे की त्या प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात, त्यामुळे मग जास्त प्रश्न विचारू नका, तू गप्प बस, तुला अक्कल नाही, अशी संभावना केली जाते. पण जर ती उत्तरं आपल्याला द्यायला यायला हवं असेल तर पुराणांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आपल्याला या प्रत्येका मागचा संकेत जर समजून घ्यायचा असेल, त्या प्रतीकाची अर्थवाहिता नेमकी उलगडून पाहायची असेल तर पुराणांच्या अभ्यासाला पर्याय नाही. गणपतीची ती सगळी प्रतिकात्मकता जेव्हा आपल्याला दाखवली जाते, हत्तीचंच मस्तक का? हत्ती हे कसलं प्रतीक आहे? मग आपल्याला लगेच कथांचा आधार मिळतो की मग भगवान शंकर आणि माता पार्वती स्नानाला गेली आणि मग तिथे राखणदार म्हणून कोणीतरी हवं होतं, म्हणून काय केलं? अंगाच्या मळापासून पुतळा तयार केला आणि मग त्याला जिवंत करून दारावर ठेवलं आणि काय सांगितलं? कोणालाही आत सोडायचं नाही. आता योगायोगाने भगवान शंकर तपश्चर्या आटपून यायला लागले. त्या बालकाने त्यांनाच पहिलं अडवलं आणि मग शंकरांनी काय केलं? शिरच्छेद केला. मग काय झालं? पार्वतीने आकांत केला आणि तिला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी कोणाचं मस्तक लावलं त्याच्या धडावर? हत्तीचं. मग हे सगळं करताना आपल्या पुढच्या पिढीला किती प्रश्न पडत असतात. मग एक प्रश्न असा येतो की हो, मग ते मागचंच डोकं का नाही लावलं, हत्तीचं का लावलं? मग हत्तीचं लावलं तर हत्तीचं प्रॉपोर्शन, त्याच्या शरीराचं व्यस्त प्रमाण आणि मानवी धडाचं व्यस्त प्रमाण यांचा सांधा कसा जुळला? म्हणजे हत्तीचं डोकं मोठं असतं, मग एकदम असं ते गपकन आत कसं नाही गेलं धड त्याच्या? असे प्रश्न विचारले जात असतील माझ्या अंदाजान. घरोघर आता ते सूर आळवले जात आहेत. मग या सगळ्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर पुराणं बघायला लागतील. मग त्याच्यामध्ये जे काही तत्वज्ञान कथेच्या माध्यमातून समजावून दिलं गेलेलं आहे ते जर शोधायचं असेल तर आधी पुराणं वाचायला लागतील. म्हणजे काय? मग प्रकृती आणि पुरुष हे तत्वज्ञानातलं जोडपं, अनादी जोडपं, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी दादूला किंवा वोहरा असे शब्द वापरलेले आहेत. अमृतानुभवामध्ये पहिलं प्रकरण जर आपण काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती समावेशन सांगितलेलं आहे. ते काय आहे? तर ती प्रकृती म्हणजे शक्ती आहे आणि परमात्मा पुरुष म्हणजे कोण आहे? तर तो शिव आहे. मग ही प्रकृती कशी आहे? तर तिला म्हटलंय त्रिगुणात्मिका. मला कल्पना आहे की मी तत्वज्ञानाकडे, माझा वेदांत आवडता विषय आहे त्यामुळे मी तिकडे जायला लागलोय, त्यामुळे चेहरे पण अरे बापरे आता काय हे सांगतायत असे व्हायला लागलेत. पण एक कथा किती अंगानी किती पैलूंनी उलगडता येते कळावं यासाठी हे तत्वज्ञान आणतोय. माफ करा, प्रकृती ही त्रिगुणात्मिका मानली आहे. तिचे त्रिगुण कुठले? सात्विक, राजस आणि तामस. आता जेव्हा प्रकृतीचा अंगाचा मूळ असा शब्द येतो तेव्हा नेमकी पार्वती किती दिवस आंघोळ करत नव्हती असा प्रश्न अप्रस्तुत ठरतो. तिथे पार्वती ही आंघोळ करत नव्हती हा भाव अभिप्रेत नाहीये. तिथे पार्वती ही प्रकृती आहे, आदिशक्ती आहे. या सगळ्या विश्वाचं जे मूळ मुद्दल आहे, ज्या एका मातीतून हे सगळं विश्व आकाराला येतं, माती मृण्मय, ती पराशक्ती प्रकृती, तिचा मल म्हणजे थोडक्यात या सगळ्या विश्वामध्ये जी काही
पार्थिव मृत हे तत्व आहे, मृदा माती, हा तिचा बाह्यांगावर जमा झालेला मळ आहे. पृथ्वीचा मल काय? धूळ, रज असा शब्द आहे. मग ते रज, ती पृथ्वी एकत्र झाली, तिचा गोळा केला. म्हणजे काय? म्हणून आपण भाद्रपदामध्ये गणपतीची प्रतिमा, हल्ली सुधारणावादी लोक ते मग चांदी, तांब, पितळ आणि मूर्ती करतात, पण मूळ विधान कसलं आहे? मृण्मय पार्थिव प्रतिमा सांगितलेली आहे. मातीचीच का सांगितली? कारण मूळची स्मृती तिथनं कथेतून आलेली आहे की तिने मळाचा गणपती गेला, त्या प्रकृतीची मल म्हणजे रज, धूळ, माती आहे आणि त्याच्यापासून तो पुतळा केला. आता आपण सगळे कुठनं जन्माला आलो? तर माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. आपण सगळे ते मातीचेच गोळे आहोत आणि ती कुंभाराला माती म्हणते की तू काय मला पायाखाली दडपणार, एक दिवस असा येईल की तुला मी मातीत माझ्यात मिळवून टाकीन. म्हणजे काय? आपण सगळे त्या मातीतून आलेलो आहोत आणि त्या मातीतच मिळणार आहोत. म्हणजे त्या विनायकाच्या, त्या बालकाच्या रूपामध्ये जो पहिला मनुष्य, पहिलं विश्व, पहिलं जे काही जीव तत्व आकाराला आलं म्हणून तो आदिपूज्य आहे. का? तर तो सगळ्यात पहिला जीव आहे. या ब्रह्मांडाचं पहिलं मूळ प्रारूप, ज्याला आज आपण ब्लू प्रिंट असं म्हणू शकतो. कोणतीही बिल्डिंग उभी राहायच्या आधी तिचं एक मानचित्र तयार केलं जातं, तसं हे विश्व साकार व्हायच्या आधी एक त्याचं मिनिएचर केलं गेलं. ते मिनिएचर त्या आदिशक्तीने या विनायकाच्या रूपात साकार केलं होतं. आणि काय झालं मग? कोण त्या प्रकृतीला भेटायला आला? प्रकृतीचा पती कोण? परमात्मा, शिव. मग त्या प्रकृतीला परमात्मा भेटायला आतुर झाला. म्हणजे काय? आता ती जी प्रकृती आहे ती त्या परमात्म्यामध्ये विलीन व्हायला परमात्म्याची अनुकूलता झाली, तो भेटायला आतुर झाला. आणि त्या प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनामध्ये अडसर कोण झाला? जग. जगाचं मूळ बीज, आदि बीज असणारा विनायक त्या प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनामध्ये अडसर होऊन उंबरठ्यावर उभा राहिला. मग त्या परमात्म्याने केलं काय? त्याचं मस्तक कापलं. मस्तक हे कसलं प्रतीक आहे? मी. आपण म्हणतो ना, आपण संस्थेच्या अधिपतीला काय शब्द वापरतो? प्रमुख. हे कोण आहेत? मुख म्हणजे जो इगो पॉइंट आहे, जो त्या सगळ्याची अस्मिता आहे, अहंकार आहे, ते मस्तक आहे. त्यामुळे त्या सृष्टीमधला जो इगो होता, अहंकार होता, ते मस्तक होतं, ते परमात्म्याने कापून टाकलं. म्हणजे काय? थोडक्यात जे जड जगत होतं त्याच्यामध्ये असणारा अहंकार त्या परमात्म्याने कापून टाकला. आता काय झालं? त्या प्रकृतीचा बॅलन्स ढळला आणि प्रकृतीने आक्रोश केला. तेव्हा परमात्म्याने त्याच्या धडावर मस्तक कुणाचं लावलं? त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे काय? ग ज. आता त्या ग ज च उलट करा, म्हणजे ते जे काही तत्व होतं त्या जगताला, जगत आणि जीव याचा सांधा म्हणजे ते गजमुख विनायकाचं रूप आहे. सगळा वेदांत आहे त्या गणपतीच्या जन्मकथेमध्ये. प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनामध्ये मध्ये असणारा जीव, मध्ये असणारं जग हा अडसरही आहे आणि त्या दोघांना एकत्र आणणारा, त्या दोघांना जोडणारा, त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनही आहे. म्हणून गणपतीला विघ्न करणारा म्हणूनही मानलं जातं. दोघांमध्ये तिसरा, आता सगळं विसरा. आणि तोच गणपती त्या दोघांना एकत्र आणणारा देखील झालेला आहे.
हे सगळं तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते कळणार नाही. आत्ताच ऐकता ऐकता बऱ्याच जणांच्या भावमुद्रा अशा झाल्या की मुंग्या आल्या. तर कल्पना करा, जेव्हा एका पिढीला हा सगळा तत्वज्ञानाचा ठेवा दुसऱ्या पिढीकडे द्यायचा होता, तेव्हा हे तत्वज्ञान जसंच्या तसं सांगण्यापेक्षा या प्रतीकांची गरज होती. आणि अशी ही प्रतिकात्मकता या कथांच्या, या वेगवेगळ्या मोटिफ असा शब्द आहे, या अनुबंधांच्या रूपामध्ये पुराणांनी आपल्याला दिली. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा जर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव काढला, सगळा विस्तार, सगळा व्याप जरी या भारतीय संस्कृतीचा काढला, तरी त्या प्रत्येकामध्ये आपण एकही भाषेतला शब्द काढून बघूया. शब्दापासून, व्याकरणापासून जरी आपण विचार केला तरी एकही अशी गोष्ट नाही की जी त्या पुराणांच्या कथेशी, पुराणांच्या धारणांशी जोडलेली नाही. इथे ज्येष्ठ संस्कृत वैयाकरण बसलेले आहेत, दीपकजी पाटणकर, ते माझ्यापेक्षा ते व्याकरणाचे अधिकारी आहेत. त्यांनी सांगावं, व्याकरणाचा उगम कुठनं झाला असा प्रश्न विचारला तरी शेवटी पुराणांना शरण जावं लागतं. नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्काम नवपंचवारम. हे व्याकरण कुठनं तयार झालं? काय झालं? महाभाष्यामध्ये पतंजलींनी पार्श्वभूमी सांगितली की बृहस्पतीकडे देवराज जाऊन बसले, इंद्र. त्याचाही वेळ जात नव्हता. तो म्हणाला, मला हे शब्दशास्त्र शिकायचंय, एक एक शब्द कसा तयार होतो ते मला सांगा. आणि मग त्या प्रतिपद पाठाला अनुसरून, म्हणजे एक एक शब्द घ्यायचा, त्याची फोड करायची, त्याची व्युत्पत्ती करायची, मग प्रत्यय काय, प्रकृती काय, पद कसं तयार होतं हे सांगत 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 त्या बृहस्पती इंद्र यांच्या त्या अध्ययन वर्गामध्ये दिव्यम वर्ष सहस्रम, हजारो दिव्य, इथली नाही स्वर्गातली वर्ष लोटली तरीही त्या शब्दशास्त्राचा अंत काही केल्या लागला नाही. हे ऐंद्र व्याकरण झालं, व्याकरणामधला एक संप्रदाय. पण एवढा वेळच आमच्याकडे नाहीये. व्याकरणाला शिकायला हल्ली कोण जात नाही, पण जे जातात त्यांना पण इन्स्टंट हवं, कारण नूडल्सचा जमाना आहे, 2 मिनिट नूडल्स. मग 12 वर्ष कोण शिकणार? मग त्यासाठी पुन्हा पाणिनी शिवाला शरण जातो आणि मग भगवान शंकर एकदा डमरू वाजवतात आणि त्या डमरूच्या 14 झालेल्या आघातातून 14 शिवसूत्र, ऐ उण रुल रुक ऐ ऐ औच, अशी ती जी सगळी प्रत्याहार सूत्र आहेत ती पाणिनींना मिळतात. कुठनं मिळतात? पुन्हा प्रतीक आलं, पुन्हा तो नटराज आला, पुन्हा त्याचा वाजणारा डमरू आला. म्हणजे ही सगळी प्रतीकं आपल्याला जर एकत्र सांधायची असतील, पाहायची असतील, तर पुन्हा त्या पुराणांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही, मार्ग राहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या काय आहेत तर ही वांगी नाही आहेत, ह्या पुराणातल्या वानगी आहेत. की आपल्याला जो विषय हवा तो आपल्या प्राचीन या सगळ्या भारतीय संस्कृतीचा इतिहास जर आपण शोधायला गेलो तर त्याचा एकमात्र लिखित आणि मौखिक स्वरूपातला ठेवा म्हणजे या पुराण कथा आहेत. त्याच्याकडे या भाकड कथा आहेत, परिकथा आहेत, कल्पित कथा आहेत. अशा हेय दृष्टीने पाहण्यापेक्षा आज ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, ज्याला आपण कार्यकारण भाव शोधणं म्हणतो, त्याचं एक गृहीतक, त्याचा एक हायपोथिसिस म्हणून का होईना या पुराणांचा अभ्यास व्हायला हवा. त्याची वानगी ही वर्तमान आणि भविष्यात आपल्याला आपलं जीवन, आपली विचारसरणी ही सुधारण्यासाठी निश्चित मार्गदर्शक ठरू शकते. म्हणून त्या पुराणांचं महात्म्य सांगण्याचा आजचा हा माझा अल्पसा प्रयत्न. कदाचित फार विस्कळीत वाटलं असेल, वेग झालं असेल, पण मुख्य सूत्र हेच आहे की पुराणामध्ये असंख्यावधी विषय हे एका प्रतिकात्मक रूपामध्ये मांडले गेलेत. प्रतीकाचा ज्याला जसा अर्थ उलगडत गेला तसं तसं त्याने त्याच्या त्याच्या परीने
त्याचं विसंकेतीकरण डिकोडिंग केलं आणि त्यातून भारतामधल्या वेगवेगळ्या शास्त्र परंपरा या विकसित होत गेलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या शास्त्राध्ययनाची ही गंगोत्री ही पुराणं आहेत असं म्हणावंसं वाटतं. इथे मला येऊन एवढ्या सुविद्य समाजासमोर माझे विस्कळीत विचार मांडण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे नगर वाचन मंदिर, समस्त आयोजक मंडळी, आमचे पाटणकर सर, करंदीकर सर या सगळ्यांचे मी आभार नाही मानणार. त्यांच्या ऋणात त्या मंगलमूर्तींनी सदैव ठेवावं अशी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. मंगलमूर्ती मोरया. एवढं सुंदर ऐकल्यानंतर मला खात्री आहे माझ्याप्रमाणेच आपली अवस्था जर वर्णन करायची तर ती मंत्रमुग्ध निशब्द अशी असेल. परंतु विशेष मला असं जाणवलं की जेव्हा वेदांत किंवा तत्त्वज्ञानावरती आत्ता सर बोलत होते आणि ते उलगडत होते तेव्हा वेदांत इतकं सुरेख असू शकतं, ते तत्त्वज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने शिकता येऊ शकतं ह्याचाही आपल्याला प्रत्यय निश्चित आला असेल सरांच्या सांगण्यामधून. आणि दुसरं असं सरांनी जो उल्लेख केला ते सूत्र अगदी थोडक्यात पुनरुल्लेख त्याचा करतो की आपली पुराणं, रामायण, महाभारत, वेद, भारतीय संस्कृती आणि वाङ्मय याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच मधल्या काळामध्ये बदलून टाकण्यात आला होता. आणि म्हणून दुआतिवारींच्या शब्दांचाच आधार घेतो. उदाहरण कालिदासाचं असलं तरी संपूर्ण भारतीय साहित्याला ते तंतोतंत लागू पडतं. विल्यम्साचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसचा, मानियार बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा. आम्हालाही मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद्वाच्या, राज्याला मुकलो जैसे बुद्धीला मुकलो तैसे. सांगितले कोणी जैसे मानावे तैसे चित्ता, एक काळा ऐसा होता, एक काळा ऐसा होता. तर त्या काळातून आपण कुठेतरी बाहेर पडावं. आणि मला नक्की खात्री आहे की सरांनी ज्या पद्धतीनं आपल्यासमोर पुराणं उलगडलेली आहेत, पुराणांचा अभ्यास कसा करावा याचा उलगडा केलेला आहे, त्यामुळं आपल्याला पुराणांचा अभ्यास करावा ही आवड आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि आपण सांगलीकर हे नेहमी बऱ्याच वेळेला आपल्या पानात वांग्याची भाजी असते म्हणून तो जो विषयाचा उल्लेख झालेला होता किमान पक्षी वांगी समोर दिसल्यावर तरी आजच्या व्याख्यानाची आठवण होईल आणि पुराणांचा अभ्यास करावा ही भावना आपल्या मनामध्ये जागृत होईल असं मला वाटतं. आपण या कार्यक्रमासाठी आपले आजचे अध्यक्ष आपल्याला कोकितकर सर आलेले होते, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजचे वक्ते माननीय प्रणवजी गोखले यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलात. त्याचबरोबर पत्रकार आपल्या या कार्यक्रमाची योग्य प्रसिद्धी करत आहेत, त्यांचाही आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला माहिती देतो. नमस्कार. गेले 4 दिवस तुमची उपस्थिती अत्यंत लक्षणीय, खूप छान वाटतं. वाचनालय नेहमीच तुम्हाला काही वेगळं देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही काळातही असणार आहे. उद्याचं जे व्याख्यान आहे त्याविषयी थोडीशी माहिती देते. उद्या न्यूरोसर्जन माननीय डॉक्टर दीपक रानडे पुणे यांचे व्याख्यान आहे. त्यांचा विषय आहे क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्म. मी मुद्दामून उल्लेख करण्यासाठी उभी राहिली कारण न्यूरोसर्जन म्हटल्यानंतर एक आपली मानसिकता असते की त्यासंबंधी त्यांचा काही विषय आहे का, तर उद्या त्यांचा विषय पूर्णतः वेगळा आहे. जरी ते न्यूरोसर्जन असले तरी सृष्टीची निर्मिती म्हणजे मूळ जे निर्मिती आणि त्याच्या मागचा जो अध्यात्म असा जो आहे, ज्याचे मध्यंतरी अनेक प्रयोग जे झाले, तर विश्वनिर्मिती आणि त्याच्या मागचा अध्यात्म हा त्यांचा एक अभ्यासाचा वेगळा विषय आहे. तर एखादे डॉक्टर कशा पद्धतीने ते मांडतात हे ऐकायला खूप अभ्यासपूर्ण, आज जसं झालं तसंच अभ्यासपूर्ण उद्याचंही व्याख्यान असणार आहे. आणि आपल्या परिचित जे आहेत, कारण आपण ही जी पत्रिका बऱ्याच जणांना आली व्हॉट्सअपवर ही सगळीकडं, तर ह्याच्यामध्ये आपण डॉक्टरांचा परिचय दिलेला आहे. विषयाच्या बाबत आपण विस्तृत काही सांगितलेलं नाही आहे, तर आपण आवर्जून आज जे उद्या येणार आहेत त्यांना हा निरोप द्या. आणि आजच्यासारखी उद्याही तुमची आम्ही सगळेजण वाट बघतोय. आज सर्वांच्या संमतीनं पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करते.